नमस्कार, मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज। शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज। नेहा के सम्मान में, नेहा के सम्मान में शाही फेकणाऱ्यांचा, शाही फेकणाऱ्यांचा शिक्षण आमच्या हक्काचं, शिक्षण आमच्या हक्काचं, विद्यार्थ्यांना न्याय, पेपर फुटी प्रकरणात कारवाई, पेपर फुटी प्रकरणात कारवाई, नेहा बोरा के सम्मान में, नेहा बोरा के सम्मान में, नेहा बोरा के सम्मान में नेहा और शाही फेकणाऱ्या प्रवृत्तीचा, नेहा और शाही फेकणाऱ्या प्रवृत्तीचा, नेहा और शाही फेकणाऱ्या मनोवादी प्रवृत्तीचा, नेहा और शाही फेकणाऱ्या मनोवादी प्रवृत्तीचा पेपर फुटी प्रकरणात कारवाई, पेपर फुटी प्रकरणात कारवाई, नेहा बोरा के सम्मान में, नेहा बोरा के सम्मान में। झारखंड राज्यातील राजधानी रांची येथे झारखंड लोकसेवा आयोग आणि निवड समिती आयोग यांच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये आणि अनियमित प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा सुरू आहे आणि या मोर्चाला समर्थन देण्यासाठी ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा या आंदोलनामध्ये सामील झाल्या होत्या। मात्र त्या ठिकाणी काही भाजपाच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारसरणीच्या मनोवादी प्रवृत्तींनी नेहा बोरा यांच्यावर शाई फेकण्याचं दुष्कृत्य केलेलं आहे। म्हणजे ती दुष्परंपरा ज्याला आपण म्हणतो की सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर तेव्हा शेणमाती फेकण्यात आली, आता या युगामध्ये सावित्रीच्या लेकीवर शेणमाती फेकण्यात आलेली आहे। मात्र आम्ही सर्व बीडमधील सामाजिक राजकीय विविध संघटनातील कार्यकर्ते जे आहेत ते नेहा बोरा यांच्या पाठीशी आहोत हे सांगण्यासाठी आणि त्यांच्या समर्थनार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही निदर्शने करत आहोत। आणि आमची अशी मागणी की जे कोणी नेहावर शाई फेकणार आहेत त्यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे। ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनची नेता नेहा बोरा ही रांची या ठिकाणी पेपर फुटीच्या संदर्भात चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेली असता तिच्यावर भ्याड असा हल्ला करण्यात आला, तिच्या तोंडावर शाई फेकण्यात आली। खरं म्हणजे बीड शहरातील सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो। महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा शिक्षणाची चळवळ राबवली त्यावेळेस या महाराष्ट्रातील मनोवादी सडक्या प्रवृत्तीने तिच्यावर शेणाचे आणि चिकनाचे गोळे मारले। आजही त्याच प्रवृत्ती नुसत्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये आहेत आणि या सावित्रीबाईचा वारसा नेहा सक्षमपणे चालवते। दिल्लीमध्ये झालेल्या पेपर फुटीच्या संदर्भातील आंदोलनामध्ये तिनं जे काही नेतृत्व केलं त्याच्यामुळे जेन जी जागी झालेली आहे, तरुण पिढी जागी झालेली आहे आणि या तरुण पिढीनं केलेलं नेतृत्व बघून देशातील तमाम लोकशाहीवादी नागरिक जागे झालेले आहेत। नेहा बोरा यांच्यावर केलेल्या शाई फेकीचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि या प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करतो। जय शिवराय, जय भीम। नेहा बोराच्या समर्थनार्थ आज बीड जिल्ह्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते निषेध शासनाचा आणि दुष्कृत्याचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। मला या ठिकाणाहून एकच सर्व चळवळीतील लोकांना आणि बीड जिल्हावासियांना एकच विनंती, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सर्वांसाठी मोफत केलेलं आहे, परंतु कुठंतरी शिक्षण क्षेत्र संपुष्टात आणून आणि शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत भरीव काम करणाऱ्या लोकांवर त्यांचा आवाज दाबण्यासाठी हे प्रतीक आहे। ही शाई फेक फक्त नेहा बोरावर नसून जे चळवळीतील काम करणारे लोक आहेत आणि महापुरुषाच्या आदर्श विचारावर लोकशाही मार्गाने जे चळवळी करणारे लोक आहेत आणि आवाज उठवणारे लोक आहेत त्या सर्वांवर ही शाई फेकलेली, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। झारखंडची राजधानी रांची या शहरामध्ये विद्यार्थी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नेहाजी बोरा यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी रांची या ठिकाणी काढलेल्या मोर्चामध्ये काही मनोवादी प्रवृत्तीच्या ज्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण आणि दगड मारले त्याच प्रवृत्तींनी नेहा बोरा यांच्यावर शाई फेकली। मी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने
शाही फेकणाराचा जाहीर निषेध करतो। आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करीन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि या देशामध्ये ज्यावेळेस 27 ते 28 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या नेटच्या पेपर फुटी संदर्भात, आणि ज्या वेळेस CJPच्या नेत्यांनी हे आंदोलन उभा करून ज्यावेळेस राजीनामा घेतला, त्यावेळेस या देशातील मनोवादी वृत्ती आणि BJPच्या अंधभक्तांचं मुळव्याध उठलेलं आहे आणि त्याच प्रवृत्तीने यांच्यावर शाही फेकलेली आहे। ही शाही ही सन्मान आहे लिखाणाचा, आणि ती शाही फेकल्याने काय होणार नाही। तर त्यांना मी सांगू इच्छितो की त्या शाहीचा उपयोग फेकण्यापेक्षा आपण लिखाणासाठी करावं, असंच मी या आंदोलनाच्या माध्यमातून संबोधित करतो। आणि ऑल इंडिया पॅन्थर सेना आणि बीड जिल्ह्यातील विविध पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्त्या वतीने नेहाजी बोरा यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहोत, असा संदेश या महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातून देतो। जय हिंद। झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा असताना नेहा बोरा यांच्यावरती शाही फेकण्यासाठी आज या जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी निषेध म्हणून नोंदवत आहोत। आज डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सर्व सामाजिक संघटना आम आदमी पक्ष आंदोलन करत आहोत की जे शिक्षणाच्या सपोर्टमध्ये शिक्षण मागण्यासाठी विद्यार्थी आंदोलन करतायत, पेपर फुटीच्या विरोधामध्ये आंदोलन करतायत। आणि या आंदोलनकर्त्यांवरती जर मनोवादी येऊन शाही फेकत असतील तर या मनोवाद्यांना शाही ही फेकण्यासाठी किंवा निषेध करण्यासाठी नसते, तर ती शाही ही लिहिण्यासाठी अभ्यास करण्यासाठी असते, याचा देखील त्यांना ध्यास नाहीये। अशा लोकांचा आम आदमी पक्ष असेल आणि सर्व सामाजिक संघटना असतील या ठिकाणी कडाडून निषेध नोंदवत आहेत। आणि इथून पुढे जर अशी कारवाई झाली तर त्यांच्यावरती त्या लोकांना जशाच तसा जबाब दिला जाईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।